नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 33 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज ज्याचा आपण अस्तर जोडून घेतला होता तो आज कसा शिवायचा ते पाहूया. त्यासाठी आपल्याला आपला जो गळ्याचा भाग असतो तो असा मशीनवर ठेवायचा आणि शोल्डरचा भाग त्याच्यावरती उलट्या साईडने ठेवून पाव इंचावरून शिलाई द्यायला सुरुवात करायची आणि खाली अर्धा इंचावर शिलाई द्यायची आणि पूर्ण दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. दोन्ही भाग एकमेकांवर ठेवले, एक भाग सरळ आणि एक भाग उलटा अशा पद्धतीने, आणि अगदी हलक्या हाताने पकडून सर्व भागाला शिलाई करून घ्यायची. आपल्याला शिलाई करत असताना कुठेही कापड खेचायचं नाही. अगदी सावकाशपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण हा समोरचा भाग जोडून घेतलेला आहे. कुठेही खेचलेला नाही जोडत असताना, त्यामुळे अगदी व्यवस्थित आपला हा जोडून झालेला आहे. आता आपल्याला दुसरा पण भाग तयार करून घ्यायचा. दुसरा भाग तयार करण्यासाठी हे जे मोंड्याचा भाग आहे ते असा ठेवायचा सोयीचा आणि त्याच्यावरती गळ्याचा भाग उलटा ठेवायचा आणि सेम पद्धतीने शिलाई करून घ्यायची. लक्षात ठेवायचे, कापड कुठेही खेचायचं नाही. अशा प्रकारे आपण दोन्ही पण भागांना शिलाई करून घेतलेली आहे. कशा प्रकारे ठेवायचे आणि कशा प्रकारे शिवायचे ते मी व्यवस्थित दाखवलेलं आहे. तुम्ही पाहून तशाच पद्धतीने शिवू शकता. आता अशा प्रकारे आपला हा भाग तयार झालेला आहे. चेक करून घ्यायचं, कुठे कमी जास्त झालं असेल तर थोडंफार कटिंग करून घ्यायचं. पाहू शकता 9.5 इंच आपला आलेला आहे. आता एक्स्ट्राचा खालच्या साईडचा जे कापड आहे ते कटिंग करून टाकायचा आणि दोन्ही भाग एकसारखे करून घ्यायचे. आपण अर्धा इंच समोरच्या भागाला वाढवलेलं असतं, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा होतं. त्यासाठी कटिंग करून व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याला पट्टी लावून घ्यायची. खालच्या साईडला कमरेच्या उंची मोजायची. उंची व्यवस्थित आहे का ते पाहायचं. सगळे भाग चेक करूनच शिवायचे. आपली उंची बरोबर आलेली आहे. आता आपल्याला अर्ध्या इंचावर आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. यासाठी आपण पट्टी तयार करून घेऊया. हा आपला दोन्ही गळ्यामध्ये निघालेला कापड आहे, तो आपण पट्टीसाठी वापरणार आहोत. आपण कटिंगचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्यावेळेला हे आपला गळ्यात निघालेला कापड आहे, त्याचा आपण वापर इथे करणार आहोत. आता आपण याचे दोन भाग वेगळे वेगळे करून घेऊ. अशा पद्धतीने दोन पट्ट्या तयार केलेल्या आहेत. आता ह्या पट्ट्याला आपल्याला डबल फोल्ड करायची आणि आपल्या ब्लाऊजच्या कमरेच्या साईडला जोडून घ्यायची. डबल फोल्ड करून कमरेच्या साईडला ही पट्टी आपण जोडणार आहोत. अशा पद्धतीने डबल फोल्ड करून अर्धा इंचावरतून ही पट्टी आपण जोडणार आहोत. पूर्ण पट्टीला शिलाई द्यायची आणि नंतर त्याच्यावरती दाबशिलाई पण करायची, जेणेकरून दाबशिलाई केल्यावर खालच्या साईडला व्यवस्थितपणे आपली ही पट्टी दुमडल्या जाते. एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची.
आणि याच्यावर दाब शिलाई करून घ्यायची. ज्या ठिकाणी आपण मार्किंग केलेले आहे अर्ध्या इंचावर त्याच ठिकाणी आपण ही पट्टी जोडलेली आहे. दाब शिलाई झाल्याच्या नंतर खालच्या साईडला ही पट्टी दुमडायची आणि मध्यभागी एक शिलाई करून घ्यायची, किंवा तुम्ही तुरपाई पण करू शकता. आता ही पट्टी खालच्या साईडला फोल्ड करायची आणि मध्यभागी शिलाई करून घ्यायची. 33 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा. अशा पद्धतीने आपला हा समोरचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्याला हुकपट्टी लावायची राहिली फक्त. पाहू शकता 14 इंच याची उंची आलेली आहे. आपल्याला 13.5 इंच उंचीचा ब्लाऊज तयार करायचा आहे. अर्धा इंच शोल्डरच्या साईडला जोडण्यामध्ये गेला तर आपला 13.5 इंच राहतो. त्यासाठी माप घेत असताना व्यवस्थित चेक करून आणि शिलाई मार्जिन सोडूनच माप घ्यायचं. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. उद्याच्या भागामध्ये आपण आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजला हुक पट्टी कशी लावायची ते पाहू. धन्यवाद.